ऑर्डर ऑफ रिएक्शन. बघा, ऑर्डर ऑफ रिएक्शन कशाला म्हटलं जाते? ऑर्डर ऑफ रिएक्शन हा एकदम सिंपल पार्ट आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन मीन्स व्हॉट? तर बघा, द समेशन ऑफ, बेरीज करावी लागते तुम्हाला, द समेशन ऑफ exponents present in rate law expression is known as order of reaction. बरं, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन कशाला म्हणतात? तर एखाद्या केमिकल रिएक्शनची जर तुम्हाला ऑर्डर लिहायची असेल किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे, तर तुम्ही सांगसाल समेशन ऑफ एक्सपोनंट प्रेझेंट इन रेट लॉ. लक्षात ठेवा, जो रेट लॉ आपण लिहितो तो रेट लॉ मध्ये त्या एक्सप्रेशन मध्ये जे एक्सपोनंट्स असतात त्यांची बेरीज करा, तुम्हाला काय भेटते? ऑर्डर ऑफ रिएक्शन और टोटल ऑर्डर ऑफ रिएक्शन, और टोटल ऑर्डर असते, टोटल ऑर्डर ऑफ रिएक्शन मिळून जाते. बरं, हे कसं? एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक रिएक्शन आहे, ए रिएक्ट्स विथ बी कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. बघा, सिंपल आहे. ए रिएक्ट्स विथ बी कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, आणि याच्यासाठी मी रेट लॉ लिहिला सपोज, तर रेट इक्वल टू के. ए चा पॉवर आहे, एक्सपोनंटची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू असेल, बी साठी y ची व्हॅल्यू असेल 1. तर व्हॉट इज टोटल ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन? तर ऑर्डर ऑफ रिएक्शन असते x प्लस y, म्हणजे याचे जे एक्सपोनंट आहेत ना त्यांची बेरीज. तर तुम्ही सांगसाल 2, याचा x ची व्हॅल्यू आहे 2 प्लस y ची व्हॅल्यू आहे 1 इक्वल टू 3. इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. बघा, इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. सिंपल आहे. एखाद्या केमिकल रिएक्शनची जर तुम्हाला ऑर्डर काढायची असेल, बघा, ऑर्डर ऑफ रिएक्शन काढायची असेल तर काय करसाल? व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन? ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे रेट लॉ मध्ये जे एक्सपोनंट येत असतात, हे एक्सपोनंट तुम्ही एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करता, हे एक्सपोनंट, या दोघांची बेरीज म्हणजेच काय? त्या रिएक्शनची टोटल ऑर्डर. या बघा, तुम्हाला असं पण म्हटलं जाते, नाव ए रिएक्ट्स विथ बी कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट, इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. बघा शब्द बघा, इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू ए, कारण ए चा पॉवर 2 आहे म्हणून सेकंड ऑर्डर आहे विथ रिस्पेक्ट टू ए. आता इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू बी, कारण बी चा पॉवर 1 आहे म्हणून हे फर्स्ट ऑर्डर आहे विथ रिस्पेक्ट टू बी. पण टोटल ऑर्डर काय आहे? बघा, ए ला कन्सिडर करून सेकंड ऑर्डर आहे, बी ला कन्सिडर करून फर्स्ट ऑर्डर आहे, पण टोटल ऑर्डर काय? दोघांचे ऍडिशन, 2 प्लस 1 थर्ड ऑर्डर रिएक्शन. लक्षात ठेवा. सो व्हेरी सिंपल वन. कोणत्याही केमिकल रिएक्शनची ऑर्डर काढायची असेल तुम्हाला, तर पहिले तुम्हाला रेट लॉ काढावा लागेल. रेट म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू लिहावी लागेल, त्याच्या ज्या एक्सपोनंट असतात त्या एक्सपोनंटची बेरीज करावी लागेल. बेरीज केल्यानंतर तुम्हाला टोटल ऑर्डर ऑफ रिएक्शन भेटून जाईल. सो इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. बघा, आता लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल देतो जे तुमच्या ओळखीचं आहे. बघा, सेकंड एक्झाम्पल माझ्याकडे आहे CH3Br प्लस OH निगेटिव्ह, आठवत असेल तुम्हाला. सो इट कन्वर्टेड इनटू CH3OH प्लस Br निगेटिव्ह. याचा जर मी रेट काढला तर माझ्या लक्षात येते, रेट इक्वेशन जर मी काढलं तर मी म्हणतो रेट इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ टू द पॉवर 1 म्हणजे एक्सपोनंटची व्हॅल्यू 1 आणि OH निगेटिव्ह. कारण मला माहिती आहे ही जे रिएक्शन आहे या रिएक्शनचा रेट हा कन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइडवर आणि OH वर प्रेझेंट आहे. इथं x ची व्हॅल्यू 1 आहे आणि y ची व्हॅल्यू पण 1 आहे. तर मला सांगा टोटल ऑर्डर काय किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय? टोटल ऑर्डर किंवा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय? तुम्ही लगेच सांगसाल 1 प्लस 1 इक्वल टू 2. सो इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. आठवते हे जे एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला हे SN2 रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. कारण SN2 रिएक्शन जे आहे हा 2 कुठून आणला? हा 2 इज अ सेकंड ऑर्डर रिएक्शन. बघा, आणि हा जो SN2 मधला 2 आहे, हा 2 म्हणजे काय असते? ऑर्डर ऑफ रिएक्शन असते. पण या रिएक्शनची ऑर्डर फाइंड आउट करताना पहिले रेट लॉ फाइंड आउट करावा लागते. रेट लॉ फाइंड आउट करताना x आणि y च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात आणि दोघांची ऍडिशन म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन निघते. सो इट इज SN2 रिएक्शन, 2 फॉर ऑर्डर ऑफ रिएक्शन. सो इट इज अ सिंपल वन. ही पण तुमची रिएक्शन एक ओळखीची आहे. नंतर एक तिसरं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, पुन्हा ते एक्झाम्पल माहिती आहे ते देतो. SN2 बघा,
तिसरं आहे माहिती आहे तुम्हाला CH3/3 CBr आठवतच असेल तुम्हाला OH निगेटिव्ह याच्यानंतर आपल्याला भेटते CH3/3 C Br च्या ऐवजी येतो OH प्लस कोण निघून गेला Br निगेटिव्ह आठवते रिएक्शन या रिएक्शन मध्ये जर तुम्ही रेट फाइंड आउट केला तर तुमच्या लक्षात येते रेट इज इक्वल टू K ऍड CH3/3 CBr आणि काय OH निगेटिव्ह इथं X ची व्हॅल्यू 1 येते पण Y ची व्हॅल्यू 0 येते आता Y ची व्हॅल्यू 0 येते तुम्हाला माहित आहे याच्यावर रेट डिपेंडच नाहीये रेट डिपेंडच नाही X प्लस Y तर Y इक्वल टू 0 म्हणजेच काय आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल 1 तुम्हाला आठवते हे जे एक्झाम्पल आहे हे SN1 चं एक्झाम्पल आहे SN1 रिएक्शन आपण 1 दिला होता आठवत असेल तर तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये सो व्हॉट इज 1 इज अ ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन व्हाय इट इज फर्स्ट तर या केमिकल रिएक्शनचा याची जी व्हॅल्यू आहे ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंड करते एक्सपोनंटच्या ऍडिशनवर आणि याच्या एक्सपोनंटची व्हॅल्यू फक्त 1 येते याची 0 येते म्हणून द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज ओनली डिपेंड्स ऑन मिथिल ब्रोमाइड आणि त्याचा एक्सपोनंटची व्हॅल्यू 1 आहे सो इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन बघा आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल बघा काही रिएक्शन अशा येतात की ज्याच्यामध्ये एक्सपोनंट X ची व्हॅल्यू 0 असते याचा अर्थ काय झाला समजा एक रिएक्शन आहे A रिएक्ट्स विथ B किंवा A कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट फॉर एक्झाम्पल A कन्वर्टेड इनटू B मी रेट लॉ अप्लाय करतो याच्यासाठी रेट येते की कन्सन्ट्रेशन ऑफ A टू द पॉवर X आणि X ची व्हॅल्यू येते 0 याचा अर्थ काय झाला माहिती आहे का की ऑर्डर काय झाली इट इज 0 ऑर्डर रिएक्शन 0 ऑर्डर रिएक्शन म्हणजे याचा अर्थ या रिएक्शनचा X ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे याचा अर्थ की या रिएक्शनचा रेट या A वर डिपेंड नाही A चा पॉवर X आहे आणि X ची व्हॅल्यू 0 आहे तर याचा अर्थ ही झाली 0 ऑर्डर रिएक्शन म्हणजे तुमच्या X वर डिपेंड करते आणि सरळ अर्थ काय झाला या रिएक्शनचा रेट या A च्या कन्सन्ट्रेशन वर नाही म्हणजे A चं कन्सन्ट्रेशन कमी करा की जास्त करा ही रिएक्शन स्वतःनुसार जाणार कारण A चा पॉवर A टू द पॉवर X तर X चा पॉवर जर 0 आला तर अर्थ काय होते नाही तर असं नका म्हणू A चा पॉवर 0 आला म्हणजे होल फॅक्टर 0 आला याचा अर्थ असा होतो की या रिएक्शनचा रेट या A वर डिपेंड नाहीये A वर डिपेंड नाही म्हणजे A चं कन्सन्ट्रेशन किती कमी करा किती वाढवा रेटचं काही घेणं देणं नाही रेट स्वतःनुसार जाईल त्याचा त्या रिएक्शनचा रेट हा इंडिपेंडेंट आहे ऑन कन्सन्ट्रेशन पण याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय X ची व्हॅल्यू 0 आली तर म्हणून काय 0 ऑर्डर रिएक्शन हीच रिएक्शन असते आणि X ची व्हॅल्यू जर 2 असती तर तुम्ही काय म्हटलं होतं व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन जरी एकच कंपोनंट आहे A चा तरी ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली असती सेकंड ऑर्डर हे समजून घ्या जर समजा हीच रिएक्शन असती आणि A चा पॉवर 3 असता तर जरी एकच कंपोनंट तरी ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली असती इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन ते नेहमी लक्षात ठेवा ऑर्डर ऑफ रिएक्शन ओनली अँड ओनली डिपेंड्स ऑन एक्सपोनंट ओके सो इट इज ऑल अबाउट ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 ऑर्डर असते फर्स्ट ऑर्डर असू शकते सेकंड ऑर्डर असू शकतात रिएक्शन ओके चला हे झाली ऑर्डर ऑफ रिएक्शन फ्रॅक्शन मध्ये पण ऑर्डर येऊ शकते कारण एक्सपोनंटच्या व्हॅल्यू जर फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतात तर ऑर्डर ऑफ रिएक्शन पण फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतात आता बघा नेक्स्ट असते नेक्स्ट टॉपिक आहे आणि महत्वाचा आहे मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन इकडे फार महत्वाचं आहे मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन पहिला पॉइंट हा लक्षात ठेवा इट इज अप्लिकेबल फॉर सिंपल रिएक्शन और एलिमेंटरी रिएक्शन एलिमेंटरी म्हणा किंवा सिंपल रिएक्शन म्हणा हे फक्त सिंपल रिएक्शन साठी अप्लिकेबल आहे किंवा एलिमेंटरी रिएक्शन साठी अप्लिकेबल आहे की ज्या वन स्टेप रिएक्शन असतात बघा मॉलिक्युलॅरिटी तुम्ही त्याच रिएक्शनची फाइंड आउट करू शकता की ज्या सिंपल रिएक्शन आहेत वन स्टेप मध्ये होतात त्याच्या म्हणतात सिंपल रिएक्शन किंवा एलिमेंटरी रिएक्शन म्हणतात जर तुम्हाला प्रश्न आला व्हॉट इज एलिमेंटरी रिएक्शन तर सांगायचं द रिएक्शन विच टेक्स प्लेस इन वन स्टेप कॉल्ड एज एलिमेंटरी रिएक्शन और सिंपल रिएक्शन मॉलिक्युलॅरिटी तुम्ही कॉम्प्लेक्स रिएक्शनची कॅल्क्युलेट करू शकत नाही ज्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेप मध्ये होतात त्याची तुम्ही मॉलिक्युलॅरिटी काढू शकत नाही मग मॉलिक्युलॅरिटी म्हणजे काय द नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन रेट लॉ और
केमिकल रिएक्शन. ऍक्च्युली केमिकल रिएक्शन पेक्षा हे महत्वाचं आहे. The number of molecules take part in rate law or chemical reaction is known as molecularity of reaction. बघा सिंपल आहे. व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन? मॉलिक्युलॅरिटी रिएक्शन म्हणजे किती? मॉलिक्युलॅरिटी रिएक्शन तुम्ही अशाला म्हणू शकता. रेट लॉ पेक्षा मेन केमिकल रिएक्शन पण म्हणू शकता तुम्ही. जाऊ द्या, रेट लॉ जाऊ द्या. The number of molecules taking part in the chemical reaction is known as molecularity of the reaction. आता गडबड काय आहे बघा. मॉलिक्युलॅरिटी म्हणू शकता किंवा रेट लॉ मध्ये भाग घेतात असंही म्हणू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डेफिनेशन सापडतील. आता बघा इकडे एक माझ्याकडे रिएक्शन आहे A प्लस B इट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. मी याच्यासाठी रेट लॉ लिहितो. रेट इक्वल टू, बघा फरक काय आहे. रेट इक्वल टू K concentration of A concentration of B to the exponent 2 to the exponent y. ठीक आहे. हे झालं रेट इक्वेशन. रेट लॉ मी अप्लाय केला. मला सांगा बरं व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन? ऑर्डर ऑफ रिएक्शन किती? तुम्ही लगेच सांगसाल ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे एक्सपोनंटची बेरीज 2 अधिक 1 किती झाली 3. इट इज थर्ड ऑर्डर रिएक्शन. पण मला सांगा व्हॉट इज मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन? मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन म्हणजे किती मॉलिक्युलनी या रिएक्शन मध्ये भाग घेतला? 2. हे थेरॉटिकल प्रोसेस आहे. 2 मॉलिक्युलनीच रिएक्शन मध्ये भाग घेतला म्हणून इट इज बाय मॉलिक्युलर. बघा म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. ऑर्डर ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन एक्सपोनंट म्हणजे एक्सपेरिमेंटल गोष्ट आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स ऑन एक्सपेरिमेंट, एक्सपोनंटच्या व्हॅल्यूचे ऍडिशन. आणि मॉलिक्युलॅरिटी थेरॉटिकल आहे. किती रिएक्शन, किती मॉलिक्युलनी रिएक्शन मध्ये भाग घेतला? 2. म्हणून याची बाय मॉलिक्युलर रिएक्शन. बाय मॉलिक्युलर रिएक्शन आहे ही. समजून घ्या. म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला हे समजल्या पाहिजे. त्याच्यानंतर हे झालं एक्झाम्पल 1. समजा एक्झाम्पल 2 जर मी असं केलं, लक्ष द्या. एक्झाम्पल 2 मी असं केलं, ट्वाइस A प्लस B कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. आता रेट हाच अप्लाय केला मी. रेट इक्वल टू K, A चा पॉवर 2 B चा पॉवर 1. आता मला सांगा याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली? 2 आणि 1 3. याची लक्षात ठेवा मॉलिक्युलॅरिटी किती झाली. मॉलिक्युलॅरिटी किती झाली म्हणजे किती मॉलिक्युलनी रिएक्शन मध्ये भाग घेतला? 2 A आणि 1 B म्हणजे टोटल 3. सो इट इज ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. हे समजून घ्या. इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि मॉलिक्युलॅरिटी सेम आहे. पण याचा अर्थ मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन सेम आहे का? नाही. मे बी सेम येऊ शकते, मे बी डिफरंट येऊ शकते. सेम नाही येते. इथं बघा किती मॉलिक्युलनी भाग घेतला? 2 A आणि एका B नी भाग घेतला. म्हणजे 2 आणि 3 मॉलिक्युलनी भाग घेतला. ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. पण याची ऑर्डर ऑफ रिएक्शन ही 3 आली कारण पॉवरची बेरीज. आता जर असं केलं मी रेट लॉ बदलून टाकला. रेट झाला याचा पॉवर आहे 2 आणि y ची व्हॅल्यू पण आली 2. सांगा व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिएक्शन? 2 अधिक 2 4. ऑर्डर ऑफ रिएक्शन 4. पण मॉलिक्युलॅरिटी 2 A आणि 1 B. सो ट्राय मॉलिक्युलर रिएक्शन. म्हणजे मॉलिक्युलर रिएक्शन म्हणजे कोणती मॉलिक्युलनी रिएक्शन मध्ये भाग घेतला म्हणजे मॉलिक्युलॅरिटी. आणि रेट ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय? ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे एक्सपोनंटची बेरीज म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन. समजून घ्या. आणि मॉलिक्युलॅरिटी तुम्ही कोणासाठी कॅल्क्युलेट करू शकता? फक्त आणि फक्त एलिमेंटरी रिएक्शन किंवा सिंपल रिएक्शन. कॉम्प्लेक्स साठी फाइंड आउट करू शकत नाही. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युलॅरिटी अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन तर सांगायचं ऑर्डर ऑफ रिएक्शन इज एक्सपेरिमेंटल बेस्ड प्रॉपर्टी. कारण ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये एक्सपोनंटची बेरीज करतात म्हणजे एक्सपेरिमेंटल बेस्ड आहे. तर मॉलिक्युलॅरिटी मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द एलिमेंटरी रिएक्शन. सो इट इज theoretical property. Okay, it is all about molecularity of the reaction and order of reaction.